याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे। काल रात्रीपासून नॉनस्टॉप फटाके उडत आहेत, मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत, ढोल वाजवत आहेत। आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मारुती चौकामध्ये आम्ही 500 किलो जिलेबी वाटलेली आहे। त्याचबरोबर इथं ढोल वाजवून फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागातनं मुलं येत आहेत, तरुण येत आहेत, ज्येष्ठ लोक येत आहेत आणि या उत्सवामध्ये ह्या सामील होऊन ते आम्हाला शुभेच्छा देत आहेत, भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत। आधी की 100% नाही 200% विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं, कारण की कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती, तरीसुद्धा इंडियाने भलामोठा डोंगर 300 रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साईड न होता जे कॅचेस पकडले, जे फिल्डिंग केली अप्रतिम होती मुलींची। त्यामुळे सांगलीकरकडून आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा। त्या निमित्तानं आम्ही आज सकाळपासून 500 किलो जिलेबी वाटप ठेवलेला आहे। त्यामुळे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार मारुती चौकामध्ये आम्ही इथं पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय। दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा। आम्हाला सार्थ अभिमान आहे तिचा की तिनं सांगलीचं नाव हे देशात नव्हे जगात तिनं पोचवलेलं आहे, कारण तिनं जे या स्पर्धेत जे काय आता खेळ केला तो अविस्मरणीय होता। आम्ही कधीही विसरू शकणार नाही हा खेळ। तिनं जे आमचं नाव असेल किंवा लहानपणापासून तिने जे सराव आत्तापर्यंत जे करते तिने आपल्या सांगलीचं नाव एक मोठ्या प्रमाणात नेलेलं आहे। आम्ही तिचं कौतुक करतो। तसेच टीम इंडियासाठी तिचं योगदान हे किती मोठ्या प्रमाणात आहे हे तुम्ही आज बघितलेलं आहे आणि आम्ही एवढं सांगतो की आम्हाला सांगलीकरांकडून स्मृती मानलेला सुद्धा सार्थ अभिमान आहे। धन्यवाद। सर्व रन्स असतील अख्ख्या टुर्नामेंटमध्ये तिनं जे योगदान दिलं आहे 52 रनापेक्षा तिनं जे काय काय त्याच्यात निर्माण केलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे। कालच्या 45 रन्स ह्या खूप महत्त्वाच्या होत्या। तिनं जे रन्स करून भारताला जे योगदान दिले हे भारतीय संघासाठी खूप पुरेसं आहे। धन्यवाद। तिची जिद्द चांगली होती, तिची चिकाटी होती आणि क्रिकेटवर ती म्हणजे फार अंतःकरणापासून तिचं क्रिकेटवर प्रेम होतं। त्यामुळे तिचा गेम चांगला होता, त्यामुळे त्याचा फायदा पूर्ण भारताला झाला आणि पूर्ण सगळ्याच खेळाडूंनी सगळ्याच महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि भारताला पहिला विश्वचषक जिंकून तू बोलू शकतेस।